नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. चित्रा वाघ यांनी एक खळबळजनक ट्विट केलेलं आहे. प्रस्तावित महिला आयोग अध्यक्ष पदावरून त्यांनी हे ट्विट केलंय. रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका असा टोला त्यांनी नाव न घेता रुपाली चाकणकर यांना लगावल्याचं सध्या बोललं जात आहे. राज्य महिला आयोग अध्यक्षांची लवकरच घोषणा केली जाणार आहे. रुपाली चाकणकर यांच्या नावाची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती आहे. मात्र या सगळ्याबद्दल चित्रा वाघ यांनी एक खळबळजनक ट्विट केलेलं आहे. रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी नाव न घेता रुपाली चाकणकर यांना लगावल्याचं दिसतंय. चित्रा वाघ यांनी नेमकं काय ट्विट केलंय, त्यात नेमकं त्यांनी काय लिहिलंय पाहूया. महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरतायत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही. हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा, पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका, अन्यथा प्रत्येकच वेळी सरकारचंच नाक कापलं जाईल. चित्रा वाघ यांनी हे ट्विट करत अतिशय बोचरी टीका केलेली आहे. राज्य महिला आयोग अध्यक्षांची लवकरच घोषणा होणार आहे. रुपाली चाकणकर यांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाणार आहे. पण आता याच मुद्द्यावरनं चित्रा वाघ यांनी ही बोचरी टीका केल्याचं दिसतंय. याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, रुपाली चाकणकर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा येत्या काही तासांमध्ये केली जाईल. पण याच अनुषंगानं चित्रा वाघ यांनी बोचरी टीका ट्विट करून केलेली आहे. चंद्रकांत, काय सांगता येईल त्याबद्दल? एका अर्थाने खरं तर चित्राताई आणि रुपालीताई ह्या दोघी मैत्रिणी आहेत, खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. ज्यावेळेस चित्राताई राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या तेव्हा रुपालीताई पुणे जिल्हाध्यक्ष होत्या. म्हणजे ते दोघींचे खूप चांगले संबंध आहेत. पण जसं चित्राताई भाजपात गेल्या आणि तीच संधी मग रुपालीताईंना मिळाली राष्ट्रवादीत, ते राष्ट्रवादीचे महिला अध्यक्ष झाल्या. मग ह्या दोघी आमने सामने आले राजकीय दृष्ट्यामध्ये. त्यातनं यांच्यात हे वितुष्ट वाढत गेलं. मग कुठेतरी सिनियर ज्युनियरिटीचा वाद आहे हा हे दोन्ही महिला नेत्यांमधला. त्यातनंच मग आपल्या हाताखाली काम केलेलं, म्हणजे चित्रताईंच्या भाषेत आपल्या हाताखाली काम केलेल्या महिलेचं महिला अध्यक्षपद मिळतं आयोगाचं, तो कुठेतरी राग असावा. त्यातनंच मग ही बोचरी टीका केली गेली असं एक बोललं. अजून रुपालीताई याच्यावर रिॲक्ट झालेले आहेत, पण ते नक्की रिॲक्ट होतील. पण ही निश्चितच अपशकुन आहे. पद हातात घेण्याआधी, अनाउन्समेंट होण्याआधी त्यांना अशा पद्धतीने त्यांच्याच जुन्या मैत्रिणीनं या पद्धतीनं एवढ्या खालच्या पातळीची टीका करावी, शूर्पणखा असं त्यांचा नामोल्लेख करावा, उपमा द्यावी, हे खरंच दुर्दैवी राजकारण म्हणावं लागेल याच्यातलं. चंद्रकांत, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत की रुपाली चाकणकर विरुद्ध चित्रा वाघ शाब्दिक युद्ध रंगताना दिसलं, राजकारण रंगताना दिसलं. दोघी ज्या आहेत नेत्या, त्या दोघींकडनं सातत्यानं एकमेकांवर टीका टिप्पणी केली गेली होती. या अनुषंगानं ही आत्ताची जी झालेली टीका आहे चित्रा वाघ यांच्याकडनं, ती संयुक्तिक नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे. त्याबद्दल नेमकं चंद्रकांत काय वाटतं? निश्चितच, कारण एखाद्या खरं तर राजकारणात तुम्ही औदार्य दाखवलं पाहिजे. आपल्याच मैत्रिणीला, आपल्याच मार्गदर्शनाखाली तयार झाले कार्यकर्त्याला जर पद मिळत असेल तर स्वागत करणं अपेक्षित होतं राजकीय संकेतानुसार. पण चित्रताईंनी कुठेतरी या संकेताचा भंग केलाय अशी एक चर्चा आहे. म्हणूनच रुपालीताई प्रचंड चिडलेल्या आहेत. त्या फोनही घेत नाहीयेत. त्यानंतर रिॲक्ट होतीलच जेव्हा पद घेतील तेव्हा. पण याची सुरुवात ज्याला आपण अपशकुन म्हणतो तसंच काही अर्थाने राजकीय दृष्ट्या हे झालेलं आहे. त्या आता नेमकं काय कसं प्रत्युत्तर देतं, यापूर्वी त्या प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर द्यायचं. कधी कधी असं व्हायचं रुपालीताईच त्यांना प्रत्येक वेळी रिॲक्शन द्यायच्या, चित्रताई टाळायच्या. नंतर चित्रताई बोलायच्या, रुपालीताई बोलायची ना, असं त्यांचं तू मै सारखं सुरू होतं गेली 2 वर्ष. पण आता हे त्याचं कदाचित त्याची एकदम नेक्स्ट व्हर्जन आलंय त्यांच्या एकमेकांच्या. तोच पुढचा प्रश्न मला विचारायचा होता चंद्रकांत. या दोघींमधल्या वादाचा आता
या ट्विट नंतर एक वेगळा अंक किंवा नवा अंक पाहायला मिळू शकतो का? यानंतर हा वाद येत्या काळात आणखी वाढू शकतो असं वाटतं का? निश्चितच वाढणार, कारण ज्या पद्धतीने खरं तर या आनंदाच्या क्षणी रुपालीताईच्या त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळतं त्यालाच कुठेतरी अपशकून केला चित्रताईंनी, अशी एक त्यांची भावना निश्चितच झाली असणार आहे. त्यामुळे त्या याला कसं रिॲक्ट करतात आणि साहजिक मग ऍक्शनला रिॲक्शनला पुन्हा प्रतिऍक्शन असं ते सुरू राहणार राजकारणात. आणि मग ते याच्यातनं होणार काय, त्या पदाची कुठेतरी औचित्यभंग होईल असं मला पुढे दिसायला लागले दोन महिला नेत्यांमधल्या राजकारणाच्या वादाचं. चंद्रकांत, होऊ नये या ट्विट नंतर आता नेमक्या राजकीय प्रतिक्रिया काय उमटताना दिसत आहेत? इतर नेते या संदर्भात काही प्रतिक्रिया देत आहेत का? अजून तरी कोणी बोललेलं नाही, पण या चित्रताईंनी जी बोचरी टीका केली याच्यावर राष्ट्रवादीकडनं निश्चितच प्रति हल्ला केला जाणार. कदाचित त्याची पूर्वतयारी सुरू आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता म्हणता येईल. जोपर्यंत रुपालीताई रिॲक्शन देत नाही तोपर्यंत त्यांना नेमकं काय याला कसं रिॲक्ट व्हायचंय हे अंदाज येणं मुश्किल आहे. पण मला असं वाटतं ते पद घेतल्यानंतरच बोलतील. सध्या ते शांत राहतील, कारण अजून घोषणा झालेली नाही. बरोबर. चर्चा आहे 2 दिवस, त्यांना मिळणार नाव निश्चित झालं. मग कदाचित त्यांचं नाव घोषित होऊ नये म्हणून ही चित्रताईंनी टीका केली का, अशी एक चर्चा सुरू आहे माध्यमामध्ये. बरं चंद्रकांत, पण एक वाक्य, ज्या वाक्याबद्दल खूप आक्षेप घेतला जातोय सध्या, ते वाक्य की रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका. याचा संदर्भ नेमका काय काढायचा? पार्श्वभूमी आहे का यामागे काही? चंद्रकांत, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? ह्या सरकारला चित्रताई रावण म्हणून संबोधू इच्छितात आणि रावणाला मदत करणाऱ्या रुपालीताई, आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीकडनं महिला आघाडी रुपालीताई एकदम समर्थपणे सांभाळतात. प्रत्येक गोष्टीवर ते रिॲक्ट होतात, ट्विट करतात, बाईट पाठवतात माध्यमांना आणि आपली बाजू, आपल्या पक्षाची बाजू सातत्याने लावून धरत असतात. त्यांना त्याचं एक्सपोजरही चांगलं मीडियामध्ये मिळतं. कारण आणि पण चित्रताई ज्यावेळेस असे महिला अत्याचार विषय येतात, भाजपचा आरोपी असेल तर रुपालीताई तुटून पडतात किंवा राष्ट्रवादीचा आरोपी असेल तर चित्रताई तुटून पडतात. हे यांचं दोघींचं तुतुमाई सारखं सुरू असतं. बरोबर. आणि त्याची जी परिणती आहे शेवटच्या टोकात झाली असं म्हणावं लागेल. बिलकुल. चंद्रकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. चित्रा वाघ यांच्या या ट्विट नंतर आता हा एक वादाचा नवा अध्याय सुरू होतो की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. पुढची बातमी बघूया. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा केलेला आहे. नुकतेच जामिनावर सुटलेले आपले जावई समीर खान यांना एनसीबीनं खोट्या केसमध्ये अडकवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. समीर यांच्या घरातील पंचनाम्यामध्ये कोणतंही ड्रग्ज सापडलेलं नसल्याचं एनसीबीनं आपल्या पंचनाम्यात नमूद केलंय. तर सेशन्स कोर्टानंही निरीक्षण नोंदवलेलं आहे. सेशन्स कोर्टाच्या 19 पानी ऑर्डरचा आधार घेत नवाब मलिक आता हायकोर्टात धाव घेणार आहेत. तसंच हे प्रकरण रद्दबातल करण्यासाठी अपीलही करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिलेली आहे. गुटख्याचा व्यापार करणाऱ्या आपल्या जावयावर एनसीबीनं खोटी कलम लावून गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आता केलेला आहे. तसंच एनसीबीनं खोटा खटला दाखल करून आपल्याला बदनाम करण्याचं कुभांड रचल्याचा दावा सुद्धा मलिक यांनी केलाय. नवाब मलिक आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये ते आता नवा आणखी कोणता खुलासा करतात, एनसीबीवर नेमके कोणत्या प्रकारचे आरोप करतात हे पाहावं लागेल. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर. स्वाती, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काही गंभीर स्वरूपाचे आरोप पुन्हा एकदा केलेले आहेत आणि एनसीबीवर त्यांच्या टीकेचा, आरोपांचा रोख सातत्याने गेल्या काही दिवसांपासून असल्याचं आपण पाहतो आहोत. आज ते पुन्हा एकदा काही धक्कादायक खुलासे करतील पत्रकार परिषद घेऊन. काय नेमकं त्याबद्दल स्वाती सांगता येईल? खरं तर आपण बघितलं की काही तासांपूर्वी म्हणजे कालच शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी प्रेसला म्हणजे पत्रकार परिषद घेताना त्यांनी नवाब मलिक यांची खरं तर पाठराखणच केली, पाठच थोपटली आणि त्यानंतर नवाब मलिक यांना अधिकचं बळ मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता जेव्हा आपल्याला आपली पाठ थोपटते साहजिकच आहे की माणसाला अधिक करण्याची ऊर्जा मिळते. पण या प्रकरणात जर आपण बघितलं की नवाब मलिकांनी आतापर्यंत 2 प्रेस कॉन्फरन्स घेत समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत आणि कदाचित त्यांनी पहिल्यांदा असा पायंडा पडलाय राजकीय प्रेस कॉन्फरन्स घेत असताना प्रेझेंटेशन करणं आणि त्या संदर्भातले प्रूफ किंवा त्या संदर्भातले व्हिडिओ आणि फोटो देणं, हा त्यांनी एक नवा पायंडा पडलेला आहे जो आपण मागच्या 2 प्रेस कॉन्फरन्स मध्ये बघितला. त्यामुळे जेव्हा पण आता नवाब मलिक पीसी घेतात
तेव्हा आता कोणता नवा व्हिडिओ किंवा कोणते नवे फोटो समोर आणणार आहे याच्याबद्दलच चर्चा अधिक होत असते आणि काही वेळातच या चर्चेला पूर्णविराम लागेल, कारण 11 वाजता नवाब मलिक हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणखी काही प्रेझेंटेशन करून विशिष्ट त्यांचा रोख जो आहे सातत्यानं तो समीर वानखेडे, एनसीबी आणि यांच्या कारवायांवर असतो. त्यांनी आतापर्यंत जे आरोप केले ते आरोपांच्या दृष्टीनं म्हणजे अजूनही त्यांची सत्यता पडताळायची आहे किंवा अजूनही त्यावर कोणत्याही प्रकारची सत्यता पडताळली गेली नाही. पण त्यांनी जे व्हिडिओ आणि फोटोमधनं लोकांसमोर जे आणलं ते जर गंभीर असेल तर नक्कीच याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आज नवाब मलिक कोणता आणखी व्हिडिओ समोर आणतात किंवा कोणता आणखी गौप्यस्फोट करतायत हे बघणं आज खूप महत्वाचं ठरणार आहे. अजिंक्य. बिलकुल स्वाती, आणि नवाब मलिक हायकोर्टात देखील धाव घेणार असल्याचं समजतं आहे, कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या जावयाच्या अटकेनंतर जो काही पंचनामा झालेला होता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ड्रग सापडलं नाही, एनसीबीच्या पंचनाम्यात काही उल्लेख याबद्दलचा नाही, या अनुषंगानं चुकीची कलमं लावली गेली, आपल्या एकंदरीतच सगळ्या अब्रू नुकसानी संदर्भात देखील ते बोलले होते. या सगळ्याचा थेट परिणाम येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळू शकेल असं वाटतं का? हायकोर्टात ते धाव घेणार आहेत असं समजतंय त्या अनुषंगानं? नक्की, कारण आपण जर बघितलं की आतापर्यंत त्यांच्या जावयांना जेव्हा अटक झाली त्यानंतर त्या संदर्भात त्यांनी बोलणं टाळलं होतं की कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देत नव्हते. पण पहिल्यांदा जेव्हा पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही हे सगळं का करताय, तुमच्या जावयाची अटक झाल्यानंतर करताय का, तर त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या जावयाची अटक झाल्यानंतर मी कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलं नाही, कारण त्यांची ती लढाई आहे आणि ते माझी मुलगी आणि माझा जावई मिळून ते लढतायत. पण गेली 8 महिने कोणत्याही प्रकारे जामीन मिळू नये यासाठी एनसीबीनं आपलं पूर्ण प्रयत्न केले आणि कोणत्याही प्रकारची अशी कोणती वस्तू सापडली नसली नाही आणि तरीही करण्यात आले. त्यामुळे हा एनसीबीचा पूर्णपणे एक बनाव आहे हे सातत्यानं ते मागच्या 2 प्रेस कॉन्फरन्स पासून म्हणत आले. त्यामुळे नेमकं आता जे काही घडामोडी घडतात त्यानंतर कदाचित नवाब मलिक ही कोर्टाची पायरी चढू शकतील. अब्रू नुकसान आणि त्याचबरोबर जो काही मानसिक त्रास झाला त्या संदर्भात ते नक्कीच न्याय मागण्याचा प्रयत्न करतील. बिलकुल स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी आहे सर्वसामान्यांना खुशखबर देणारी. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या म्हाडाच्या घरांची लॉटरी आज निघणार आहे. ठाण्यातल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही लॉटरी निघणार आहे. या लॉटरीच्या माध्यमातून एकूण 9000 घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या लॉटरी अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी 6500 घरं, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी 2000 घरं आणि 20% योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे. ही घरं ठाणे मीरा रोड, वर्तकनगर, विरार, बोळिंज नाका, कल्याण, वडवली आणि ठाण्याच्या गोथेघरमध्ये उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या घरांसाठीची सोडत आज निघणार आहे. एकूण 9000 घरांसाठीची ही सोडत असणार आहे. घरांच्या लॉटरीची ही सोडत ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडेल. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा या म्हाडाच्या घरांची लॉटरी आता निघणार आहे. आपण ही आपल्या स्क्रीनवर जी सध्या दृश्य पाहतो आहोत ही थेट दृश्य आहेत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. यांचंही मी मनपूर्वक इथे स्वागत करते. जोरदार टाळ्या वाजवूया आपण, कारण एका सुंदर कार्यक्रमाचे, सुंदर सोहळ्याचे साक्षीदार आपण आहोत आणि बऱ्याच दिवसानंतर आपण एकमेकांना समोरासमोर भेटत आहोत. सगळी सुरक्षितता आपण पाळलेली आहे आणि एका छान नवीन पर्वाला आपण आज सुरुवात करणार आहोत. मी यांचं मनपूर्वक इथे स्वागत करते. अनेक मान्यवर थोड्याच वेळात इथे येतीलच आणि मी कृपया सगळ्यांना विनंती करते की लवकरात लवकर आपण आसनस्थ व्हा. या म्हाडाच्या घरांसाठीची जी सोडत आहे त्याचा जो कार्यक्रम आहे त्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होतीये. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सुस्मिता, या लॉटरीची सोडत असल्याच्या एकंदरीतच कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होतीये. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील यावेळेला इथं दाखल झाल्याचं दिसतं आहे. सुस्मिता, काय सध्याची अपडेट?
साधारणपणे मुंबईतील म्हाडाच्या लॉटरी बरोबरच कोकणच्या लॉटरीला सुद्धा एक मोठी मागणी होती आणि या लॉटरीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं. आज या म्हाडाच्या सोडतीमध्ये साधारणपणे 8,984 घरांसाठीची ही सोडत आहे आणि आता मंचावरती जितेंद्र आव्हाड असतील, कपिल पाटील असतील, एकनाथ शिंदे सुद्धा काही वेळांमध्ये येण्याची शक्यता आहे आणि हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत. दीपप्रज्वलन करून या महासोडतीला सुरुवात होणार आहे. खरं तर फार मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अर्ज केलेले होते आणि कोविड काळानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं थेट अर्जदारांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत आता सुरू होते आहे. 10 वाजता याचं ऑनलाईन प्रक्षेपण सुद्धा म्हाडाच्या वेबसाईटवरती होत आहे. त्यामुळं अगदी घरबसल्या सुद्धा काही लोक सहभागी होणार आहेत. 2,46,650 अर्जदारांनी अर्ज केलेले होते आणि आता दीपप्रज्वलन करत जितेंद्र आव्हाड हे या सोडतीची सुरुवात करत आहेत. संगणकीय सोडत ही असणार आहे. साधारणपणे 8,984 घरं आहेत, ज्यातील 6,000हून अधिक घरं ही पंतप्रधान आवास योजनेमध्ये सहभागी असणारी घरं आहेत आणि खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाची भाग याच्यामध्ये होते. ज्याच्यात ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गृहसदनिका होत्या की ज्या म्हाडाच्या सोडतीमार्फत लोकांसाठी अल्पदरामध्ये ही घरं मिळत होती. अल्प गटातील सर्वाधिक घरं या सोडतीमध्ये होती आणि आता आपण बघतोय की मान्यवर सुद्धा या सगळ्या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील इथे आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा काही वेळात पोहोचणार आहेत आणि जितेंद्र आव्हाड स्वतः म्हाडाचे त्यांनी पदभार गृहनिर्माण खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर एक मानाची आणि महत्वाची अशी ही सोडत आहे आणि आता श्रीफळ फोडून ह्या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होते. कपिल पाटील हे स्वतः श्रीफळ फोडतात आणि या सोडतीला आता ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होत आहे. बिलकुल सुस्मिता, आणि या सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी काही निवडक निमंत्रितांना देखील बोलवलं गेल्याचं समजलेलं होतं. एकतर कोरोना नियम पाळले जात आहेत सगळे, त्या अनुषंगानं हा कार्यक्रम होतोय. अनेक निमंत्रित या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय. सुस्मिता, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? आपण जर स्टेजवरती बघाल तर 2 भागांमध्ये 2 भाग आहेत. एकीकडे सगळे पंच उपस्थित आहेत. रईस शेख सुद्धा इथे उपस्थित आहेत, नितीन महाजनजी इथे उपस्थित आहेत आणि इतर अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे ऑनलाईन पद्धतीनं जी सोडत होत आहे त्या ऑनलाईन साठीचा पूर्ण सेटअप बसवण्यात आलेला आहे, जेणेकरून याची थेट प्रक्षेपण ऑनलाईन वेबसाईटवरती सुद्धा मिळू शकेल. अनेक मान्यवर या संपूर्ण सोहळ्यामध्ये काही ऑनलाईन सहभागी होत आहेत तर काही ऑफलाईन सहभागी होत आहेत आणि आता मंचावरती जरी काही प्रमाणात लोक आपल्याला दिसत असले तरी अगदी काशीनाथ घाणेकर या सभागृहामध्ये मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. बिलकुल सुस्मिता, आणि नेमका किती वेळ हा कार्यक्रम चालेल, काय त्याबद्दलची नेमकी माहिती? कारण घरांची संख्या देखील 9,000च्या आसपास आहे, त्यामुळे याला नेमका किती वेळ लागू शकेल याबद्दल काही माहिती? साधारणपणे ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध घरांची संख्या ही साधारणपणे 8,984 आहे, ज्याकरता साधारणपणे 2,46,650 अर्जदारांनी अर्ज केलेले होते आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ऑनलाईन सोडतीला सुरुवात होईल. अगदी काही वेळामध्ये शफलिंग करण्यात येईल. काही अर्जदारांचे प्रतिनिधी सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि ते सुद्धा या संपूर्ण सोडतीचा भाग होणार आहेत. कोकण विभाग प्रमुख असेल, सिंधुदुर्गाचे विभाग प्रमुख असेल, हे सगळे एकत्रितपणे सहभागी झालेले आहेत. अगदी काही क्षणांमध्ये म्हाडाच्या सोडतीला सुरुवात होणार आहे. खरं तर हक्काचं एक लहानसं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असेल. त्याच पद्धतीने ही कोकणातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची अशी समजली जाणारी म्हाडाची लॉटरी आहे, ज्यात 8,984 घरं आता सर्वसामान्य नागरिकांना अगदी अल्पदरामध्ये मिळू शकणार आहे. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर पुण्यातल्या बहुचर्चित तळजाई टेकडीवरची जैवविविधता जो प्रकल्प आहे तो वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 24 तारखेला या तळजाई टेकडीला भेट देऊन प्रकल्पाला विरोध करणार आहेत. हा जैवविविधता प्रकल्प तळजाई टेकडी इथं आहे. या जैवविविधतेचं जतन करण्यासाठीचा हा प्रकल्प असणार आहे. वसुंधरा असं या प्रकल्पाला नाव देण्यात आलेलं आहे.
या संदर्भातला आराखडा जो आहे तो स्थायी समितीकडे पाठवण्यात आलाय। पर्यावरणवाद्यांचा याला प्रखर विरोध असल्याचं समोर येत आहे। राज ठाकरेंनीही या प्रकल्पाला विरोध केल्याचं समोर येत आहे। 107 एकरवर हा प्रकल्प राबवला जातोय। 7 प्रकारच्या संकल्पना राबवल्या जाणार आहेत। या सगळ्या प्रकल्पाला 120 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे। तळजाई टेकडीवरील बायोडायव्हर्सिटी पार्क अर्थात जैवविविधता पार्कला विरोध करण्यासाठी आता मनसे पाठोपाठ शिवसेनाही मैदानात उतरलेली आहे। पण मुद्दा असा आहे, या प्रकल्पाला जर सगळेच राजकीय पक्ष विरोध करतात, मग हा प्रकल्प नेमका पुढे कोण रेटते आणि यामागचं राजकारण काय? आपल्यासोबत या भागातले माजी जुने जाणते नगरसेवक सुभाष जगताप सर, मला सांगा हे राजकारण काय नेमकं आहे प्रकल्पाचं? नाही, राजकारण हे काय मला मी बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, परंतु ज्यावेळेस झाडं तोडायला सुरुवात केली होती आबा बागुलांनी, तेव्हा फक्त मी एकटा विरोध करत होतो। तेव्हा जर हे सगळेच आले असते माझ्याबरोबर तर आमच्यावर फौजदारी झाली नसती, आम्ही जेलमध्ये गेलोच नसतो। आमची 6 लोक गेली ना जेलमध्ये, झाड तोडून नाही दिली म्हणून। म्हणजे पहिल्यांदा इतिहासात असं झालं असेल, झाड तोडून नाही दिली म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं आणि सौरवराव होते त्याच्यामध्ये प्रमुख। एक दुसरं खरं म्हटलं तर पुणेकरांनी अजितदादांचे आभार मानले पाहिजेत, कारण हिलटॉप हिल स्लोपची जी जमीन आहे ही पहिल्यांदा 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये अजितदादांनी भूसंपादित करायला सांगितली। हिलटॉप हिल स्लोप हे रिझर्वेशन नाही, हे झोन आहे आणि तिथं बांधकाम अलाउड आहे 4%। जमीन कधीही ताब्यात नाही घेऊ शकत महानगरपालिका, पण दादांनी तशा सूचना दिल्या, आदेश दिले आणि त्याच्यानंतर प्रोसेस चालू झाली आणि मग भूसंपादन झाली। आता जागेचं करायचं काय? प्रकल्पाला विरोध आहे तुमचं? आबा बागुलांचा बोगस प्रकल्प, आबा बागुलांचे असे 100 प्रकल्प तयार केले आणि ते मातीत गेलेत सगळे। पुणेकरांचे टॅक्स रुपाने जमा झालेले शेकडो कोटी रुपये हे मातीत गेलेले आहेत। हा प्रकल्प आम्ही पहिल्या दिवसापासून विरोध आहे आणि केवळ माझा विरोध असल्यामुळेच आबा बागुल आतापर्यंत थांबलेत, नाहीतर त्यांनी बाकीच्या प्रकल्पासारखे रेटला असता हा प्रकल्प। तुम्ही इतर रोज टेकडीवर फिरायला येता, एक सामान्य पुणेकर म्हणून, सायकल प्रेमी म्हणून, पर्यावरण प्रेमी म्हणून काय तुमची भूमिका? श्रीहरी, तळजाई नैसर्गिकच राहू द्या, तिला अलिबाबाची गोवा करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। ओके, मी हे सामान्य पुणेकरांची एकदम स्पष्ट प्रतिक्रिया आहे। तुम्ही या भागातलं विकास बघता, राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतात तुमच्या मिसेस, तुमची काय भूमिका आहे या प्रकल्पावर? नाही, किंबहुना हे आता सगळे जागे झालेत। माझी सुद्धा तीच प्रतिक्रिया असेल। 3 वर्षापूर्वी जेव्हा हा प्रस्ताव सोलर आणि पार्किंग आणि इतर कारणांमुळे जेव्हा पुढे आला होता, त्यावेळेस आम्ही तिथं जाऊन विरोध केला होता। आमच्याबरोबर त्यावेळेस 100 ते 200 निसर्गप्रेमी लोक होती, ती त्यातली 20 ते 25 जण सौरव यांच्याबरोबर आम्ही मीटिंग करून घेतली होती। त्या मीटिंगमध्ये आयुक्तांनी प्रेझेंटेशन करून बघा, तुम्ही आवडलं तर तुम्ही मान्य करा असं म्हणलं होतं, पण आम्ही सर्वांनी ते प्रेझेंटेशन न बघता आयुक्तांना त्या ठिकाणी प्रचंड विरोध केला, प्रचंड आणि ठाम विरोध केला होता त्यावेळेस 3 वर्षापूर्वी। नितीन कदम बोलतायत ते खोटं बोलतायत। 3 वर्षापूर्वी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उगले मॅडम यांनी हा प्रकल्प पूर्ण बंद करायचा, मी जनरल बॉडीत बोलल्यानंतर त्या समक्ष इथं आल्या होत्या आणि तेव्हा ठरलं की हा प्रकल्प बंद करायचा, राबवायचा नाही। परंतु त्यावेळेस अश्विनीताई कदम आल्या आणि त्यांच्याशी वाद घातला आणि वाद घालून शेवटी उगले मॅडम ह्या निघून गेला, नाहीतर 3 वर्षापूर्वीच तेव्हाच प्रकल्प म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचे आहेत, यांची बाजू सांगतायत, तुमच्याच पक्षाची तुम्हाला हे करतात. नाही आमच्यात नाही पटत हे, पण ही नक्की आहे की हे यांची बाजू सांगतात, यांना माझी बाजू माहिती नाही। मी जे सांगतो ती माझी बाजू आहे, हे सांगतात ते यांची बाजू आहे। किंबहुना या ठिकाणी खोटं बोलू नये। या ठिकाणी ज्यावेळेस शीतल उगले मॅडम जेव्हा आल्या होत्या त्यावेळेस तुम्ही ऐकून घ्या, शीतल उगले मॅडम ज्यावेळेस इथं आल्या होत्या त्यावेळेस आयुक्त कार्यालयातनं एक स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून आलेले म्हणून त्यांना बोलवलं होतं माझ्या पत्नीला, आणि इथं आल्यानंतर ह्यांनी मुद्दावून वाद उकरून काढला आणि वाद उकरून काढून त्यांना तर परत गेल्या। मुळामध्ये याच्यामध्ये विरोध आहे, उघड आहे। 100% आमचा विरोध आहे आणि त्यांची भूमिका शिवसेना आज महाआरती करते, तुमची काय भूमिका आहे? शिवसेनेचा पहिल्यापासून विरोध आहे। तुम्ही जरी म्हणले आज शिवसेना जागी झाली का, सर्वात महत्वाचा विषय समजून घ्या, मायार्थ म्हणून आम्ही एक पर्यावरण संस्था म्हणून फॉलोअप घेत होतो, पण कुठंतरी राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे म्हणून आदित्य ठाकरेंना आम्ही पत्र दिलं आणि आज आम्ही शिवसेनेच्या वतीने महाआरती करतोय। संध्याकाळी सचिन अहिर सुद्धा पुण्यात येणार आहेत, त्यांनी आम्हाला भेटायला बोलवले। सचिन पुणेकर यांनी पुण्यातल्या अनेक पर्यावरण प्रेमींना घेऊन आम्ही जाणार आहे आणि आम्ही इथे आहे तशी जैवविविधता तशीच ठेवावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। हे पुणेकरांचं जे फुफ्फुस आहे तळजाई टेकडी, त्याचं हे ग्रीनरी कायम टिकावी आणि राहावी आणि पुणेकरांना भरपूर ऑक्सिजन मिळावं,
मिळावा अशी सर्वांची इच्छा दिसते आणि इव्हेंट बंद करावे ते सगळे अशी इथल्या स्थानिक नेत्यांची इच्छा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. शेअर बाजारामध्ये तेजी कायम असल्याचं दिसतंय. कोरोना काळात शेअर बाजारानं इतिहास रचलाय. शेअर बाजारात 400 अंकांची उसळी बघायला मिळालेली आहे. सेन्सेक्सनं 61,000हून अधिकचा टप्पा ओलांडलेला आहे. कोरोना काळात शेअर बाजारानं आता इतिहास रचल्याचं दिसतंय. पहिल्यांदाच 61,000चा टप्पा सेन्सेक्सनं ओलांडलेला आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळू शकतील. तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. कभी सन्यासी तो कभी राजनीतिज्ञ, रॉकस्टार पीएम भी और स्वच्छता अभियान के नायक भी. क्या हम तय करें कि 2019 जब महात्मा गांधी की 150वीं जयंती बनाएंगे, गंदगी का नामो निशान नहीं रहने देंगे. अंतर्राष्ट्रीय राजनेता और राष्ट्र के प्रधान सेवक. कहानी एक विशेष जीवन की. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी